500 रुपये हेक्टरी सांगितले, मात्र प्रत्यक्षात या शेतकऱ्यांच्या हातावर 6,000 5,000 टेकवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम इथल्या सरकारनं इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे। 55,000 रुपये सांगितले होते आम्हाला 3 हेक्टरला, 1 रुपया अजूनही काय अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही। म्हणजे शेतकऱ्याला फसवण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे। सरकारने निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केली होती की आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, त्या देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात आज जेव्हा 7/12 कोरा करण्याची वेळ आली तेव्हा मात्र हेच देवेंद्र फडणवीस, हे भाजप सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवतंय। या ठिकाणी नागपूरमध्ये जे सन्माननीय रविकांत तुपकर बच्चू कडूंनी जे आंदोलन चालू केलंय त्यांनाही सरकार दडपण्याचा प्रयत्न करते। या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी या तहसीलवर चढलोय। जर सरकारने आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर त्या ठिकाणी चढू आणि तिथून उड्या घेऊ।